हरिओम. चाळीसगाव उपासना केंद्र. माझे नाव भूषण शशिकांत अमृतकर. आम्ही इसवी सन 2002 पासून बापूंकडे येतो आहे. आम्हाला जीवनामध्ये पदोपदी बापूंचे लहान मोठे अनुभव येतच राहतात. तर त्याच्यातला एक मी माझा महत्त्वाचा अनुभव आईच्या बाबतीत शेअर करतो. आई लग्नाला धुळे येथे रेसिडेन्सी पार्कला गेली होती. तर लग्न लागल्यानंतर आई आणि तिच्यासोबत जे कोणी नातेवाईक होते ते रिक्षाने बसस्टँडला उतरले. आईची एक बॅग होती आणि एक पर्स होती. तर आईने पर्स घेतली आणि बॅग ती आईची रिक्षामध्येच राहिली. नेमकं त्या रिक्षामध्ये आईची सोन्याची पोत होती. आणि थोडं 2 पाऊल पुढे चालून आल्यानंतर आईच्या लक्षात आलं की अरे मी तर बॅग रिक्षामध्येच विसरले. तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती. करायचं काय आता काही समजत नव्हतं. वेळ रात्रीची होती. टायमिंग रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान होता. आता करायचं काय. तर बरोबरचे नातेवाईक म्हटले की आता रिक्षावाला तर निघून गेला, आता करायचं काय. आता आपण चाळीसगावला जाऊ, दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याचा तपास करू. असं बोलून झाल्यानंतर आई आणि संबंधित नातेवाईक चाळीसगावकडे आले. चाळीसगावला आल्यानंतर सकाळी आईला ते पोत बॅगमध्ये राहिल्यामुळे आईला रात्रभर झोपच लागली नाही आणि नुसतं अंगावरती शहार येत होते आणि रडू कोसळत होते की कसं काय माझ्याने बॅग त्याच्यात राहून गेली बा, काय करायचं आता, माझ्या पोतीचा तपास लागेल का नाही लागेल. सकाळी आल्यानंतर आईला सर्वांनी धीर दिला. दुसऱ्या दिवशी आई आणि माझा एक चुलत भाऊ हे दोघीजण ट्रेनने धुळ्याकडे जायला निघाले. धुळे ट्रेनमध्ये बसल्यानंतर आईचा धावा चालूच होता. ओम मन सामर्थ दाता श्री अनिरुद्धाय नमः हा मंत्र, तारक मंत्र बापूंचा चालूच होता. आईला जेवण बी जायचे नाही आणि काय करायचं काही समजत पण नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आई ट्रेनमध्ये गेली. ट्रेन सुरू झाली आणि साक्षात आईला 2 जण समोर दिसले. एकदम पांढरे शुभ्र कपडे घातलेले आणि धिप्पाड आणि रुबाबदार व्यक्तिमत्व. तर खरोखर आईला त्या दिवशी अनिरुद्ध बापूंनीच दर्शन दिलं. बापूंनी सांगितलं की घाबरू नको, तुझी जी काही पोत गेली असेल तर ती नक्की तुला मिळणार. आता आई म्हटली की हे कोण व्यक्ती बा, मी तर यांना काही कधी बघितलेलं नाही, हे बसलेले समोर माझ्या काही परिचित लागत नाही. आणि असं आई बोलल्यानंतर थोड्या वेळामधून तिथून ते जे 2 व्यक्ती होते ते नाहीसे झाले. आईला समजेना की मला आत्ता 10 मिनिटापूर्वी इथं 2 जण दिसले बा, पांढरे शुभ्र कपडे घातलेले, धिप्पाड व्यक्तिमत्व, आणि हे तर आता काही दिसत नाही, करावंसं काय. आई आणि चुलत भाऊ दोघीच्या दोघी तिथं रेल्वे स्टेशनला उतरले. रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर माझी लहान बहीण DEDला तिची इंटर्नशिप असल्यामुळे ती वडजईला होती. वडजईजवळ तिचे जे शाळेचे शिक्षक होते ते तिथं धुळ्यामध्ये गाडी चालवत होते. तर ते गाडी चालवत असल्यामुळे त्यांना धुळ्याचे संपूर्ण स्पॉट माहिती होते. तेवढ्यात त्या ठिकाणी ते सर आणि माझी लहान बहीण, ती पण बापूंची भक्तच आहे, हे तिथं आले. त्यांनी आईला धीर दिला की रडू नका मावशी, तुमची पोत मिळून जाईल. तर त्यांनी गाडीमध्ये आईला बसवलं, भाऊ बसला आणि हे चारीच्या चारी की रात्री तुम्ही कोणत्या स्पॉटला उतरले त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी संबंधित रिक्षावाल्यांना विचारलं इथं रिक्षा होती का. नाही, ते म्हटले की इथं तुमला नाव नाही, नंबर माहिती नाही, तर आम्ही कसं काय रिक्षाचा तपास करणार. तर भावाने सांगितलं की नाही होता, एका रिक्षाचा काच फुटलेला होता, तर काही ट्रेस लागला नाही. मग ते नंतर दुसऱ्या स्टॉपला गेले, तिथं बी काही लागला नाही. त्यानंतर तिसऱ्या स्टॉपला गेले. असे त्यांनी कमीत कमी 4 ते 5 स्टॉप बघितले. त्यानंतर एका पानटपरीवरती त्यांनी चौकशी केली. पानटपरीवर चौकशी केल्यानंतर त्या संबंधितांनी सांगितले की बा हो, ही रिक्षा जी आहे ही धुळ्यामधली अरिहंत सोसायटी आहे बा, तर तिथली आहे. तर त्या रिक्षाचा ट्रेस लागला. त्या पानटपरीवाल्याकडनं त्या रिक्षावाल्याचा नंबर भेटला. तर ते जे संबंधित सर होते त्यांनी त्या रिक्षावाल्याला फोन केला की बा मी PSI बोलतो आहे की तुमच्या रात्री रिक्षामध्ये अशी व्यक्ती बसले होते, शीट बसले होते. तर तो संबंधित रिक्षावाला आधी नाही म्हटला. ज्यावेळेस त्याला PSI सांगितलं, त्याला धाक दाखवला, तर तो खरोखर घाबरला. आणि बापूंच्या कृपेने त्याने सांगितलं की मी आज घरीच आहे बा, तर मी या ठिकाणी राहतो, तुम्ही तिथं या. तर सर्वजण त्या गाडीमध्ये त्याच्याकडे गेले. तर आईला ती रिक्षा दिसली समोर.
भावाला पण ती रिक्षा दिसली तर त्या रिक्षाचा काच फुटलेला होता आणि त्या व्यक्तीने दाढी वाढलेली होती त्याची. त्याचं जे वर्णन सांगितलं होतं त्याची दाढी वाढलेली होती. तर दुसऱ्या दिवशी त्याने दाढी केलेली होती की जेणेकरून मी कोणाला ओळखू शकणार नाही अशा हिशोबाने. पण बाप्पूंचा धीर सोबत असल्यामुळे खरोखर आई तिथं गेली तर ती बॅग जशीच्या तशी तिथं त्या अवस्थेत होती. आईला ती बॅग पाहून खूपच रडू कोसळलं की माझी गेलेली वस्तू मला परत मिळाली आणि हे खरोखर अनिरुद्ध बाप्पूंमुळेच शक्य झाले. बाप्पू म्हणतात ना, खरा भक्त राही 2 चरणात माझ्या, तिसरे पाऊल तुडविलं संकटास तुमच्या. खरोखर या प्रचितीची जी ओढ आहे ही अनुभवायला आली आणि आईची जी काही सोन्याची पोत, ताईची जे 1.5चे CETचे पैसे ते संपूर्ण बॅगमध्ये जसेच्या तसे होते आणि सुखरूपपणे गेलेली वस्तू आईला मिळाली. खरोखर श्रीराम अभज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.